पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या जमिनीवरून आता वेगवेगळे दावे समोर येत आहेत। संबंधित जागा सरकारनं 1 रुपयानं देऊ नये, याच रुग्णालयात रुग्णांकडून 20 लाख रुपये डिपॉझिटसाठी कसे काय घेतले जातात, यावरून सोशल मीडियात टीकेची झोड उठली। त्यातच पुण्याचे माजी महापौर यांनी सुद्धा कारवाईवरून सरकारला आव्हान दिलंय। पाहूया। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या संतापजनक प्रकारावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत। देवेंद्र फडणवीसांनी घडलेल्या प्रकारावर कारवाईचं आश्वासन दिलंय, मात्र पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांनी कारवाईवर शंका वर्तवली आहे। असे कुटुंबियांनी माझी भेट घेतलेली आहे। मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे की केवळ या प्रकरणापुरती आपण कारवाई करायची एवढंच मर्यादित नाही, तर पुढे अशी प्रकरणं होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे या दृष्टीने आम्ही कारवाई करण्याचा प्रयत्न करतो आहोत। आणि एकीकडे या प्रकरणी तर जे काही दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे, पण भविष्यात असे प्रकरण होऊ नये म्हणून आपल्या SOPs तयार झाल्या पाहिजेत या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे। निश्चितपणे त्या दृष्टीने आम्ही काम करू। मुख्यमंत्री प्रत्येक वेळेला भाषण करून वेळ मारून नेतात। आजपर्यंत त्यांनी केलेल्या कुठल्या भाषणाचे तुम्हाला रिझल्ट मिळाले? आजही समिती सगळ्या महाराष्ट्राला आणि जगाला माहिती आहे। माझा ऐकता का? चला करून दाखवा, तुमच्यात हिंमत असेल तर करून दाखवा। इन्कम टॅक्स रिटर्न 5 वर्षाचे पुण्यातल्या 5 चार्टर्ड अकाउंटंटला द्या, बहुजन समाजातल्या, बघू काय होतंय ते। सगळं बाहेर पडणार आहे, पण हे करणार नाही। हे समितीला देणार, समिती त्यांचं ऐकणार। समिती काय आपलं ऐकणार आहे का? एका संचालकाला जर अटक झाली नाही, एका संचालकाला, तरी मी तुमचा गुलाम होईल। वेळ मारून नेणार, परत कुठल्या तरी औरंगजेबची कबर बाहेर पडणार, त्याच्यावर आंदोलन होणार आणि या विषयावर पडदा पडणार। ज्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डिपॉझिटच्या आग्रहामुळे एका गर्भवती महिलेनं 2 लेकींना जन्म देत आपला जीव सोडला, त्याच ट्रस्टच्या जमिनीवरूनही वाद होऊ लागले आहेत। काही महिन्यांपूर्वी याच ट्रस्टला 10 कोटी रुपये किमतीची जागा वर्षाला 1 रुपये भाड्यानं देण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला। त्यावरून आधीच वाद होत असताना आता याआधी देखील दिलेल्या जमिनीवरून नवनवे दावे केले जात आहेत। हृदयनाथ मंगेशकर आणि लता दीदी सारख्या वर्तमानपत्रात मुलाखती द्यायच्या। सरकार आम्हाला जागा देत नाही, आम्हाला जागा दिली तर दीनानाथच्या नावाने मोठं हॉस्पिटल बांधायची आमची इच्छा आहे। एकदा आमच्या पवार साहेबांनी मनावर घेतलं, विलासराव देशमुखांना पटवलं, त्यांच्याशी प्रेमाने बोलले आणि बाळ फुले नावाच्या आमच्याच एका मित्राच्या जागेवर रिझर्वेशन टाकून ही जागा जवळजवळ 24,000 मीटर जागा 1 रुपया भाड्याने दीनानाथ मंगेशकर ट्रस्टला दिली। दीनानाथ मंगेशकर ट्रस्टनी काही केलं नाही, जशीच्या तशी जागा उचलली आणि डॉक्टर धनंजय केळकरांना बहाल करून टाकली। दगडू हलवाई बरोबर व्यवहार केला होता। दगडू हलवाई ट्रस्टला एक जागा मागितली होती ब्रह्मकुमारी संस्थेची, उत्तमराव पाटलांनी ती त्यांना जागा देऊ केली होती। दगडू हलवाईला लता मंगेशकर रजनी करायला लावली पुण्यात, त्यात 10, 15, 20 लाख रुपये दगडू हलवाईचे गेले आणि मग ती जागा त्या लहान पडली आणि मग ह्या जागेत आले। म्हणजे असे सगळी फिरवी करून ही वास्तू गरिबासाठी उभी राहिली। गरिबासाठी पेशंट तपासायला 20 रुपये दिलेला मी माणूस आहे, 20 रुपये। आज दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पाय ठेवायला रजिस्ट्रेशन करायला पहिले 300 रुपये द्यावे लागतात। एकमेव दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल असं आहे, बुकिंग नाही, रूम ताब्यात ठेवतात। त्यांच्या मर्जीतले लोक त्यांच्याकडे आले नाही तर त्यांच्या मर्जीतल्या नसलेल्या लोकांना दुसऱ्या दिवशी सकाळी वाटून टाकतात। अत्यंत वाईट परिस्थिती आहे, शून्य मॅनेजमेंट असलेली संस्था आहे। तक्रारीनुसार भाजप आमदार अमित गोरखे यांच्या पीएच्या पत्नी डिलिव्हरीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल झाल्या। रुग्णालयानं आधी 20 लाख रुपये डिपॉझिट करा म्हणून आग्रह केला। भिसे कुटुंबियांनी सद्यस्थितीत 2.5 लाख रुपये भरून उर्वरित रक्कम नंतर आणून देतो म्हणून सांगितलं, मात्र त्याचा उपयोग झाला नसल्याची तक्रार खुद्द भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे याबद्दल थेट मुख्यमंत्री सहायता कक्षातून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात फोन गेल्यानंतरही काहीही परिणाम झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यानंतर महिलेला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र 2 चिमुकल्या जीवांना जन्म देऊन महिलेचा मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्रभर या घटनेवरून तीव्र संताप उमटला। बघा, ते सगळं समोर आलेलं आहे।
सरकार चौकशी करत आहे। इस्पितळ ही किमान माणुसकी दाखवायची जागा आहे। ते किती मोठं असू द्या, ते अंबानीचं असू द्या, अडाणीचं असू द्या का मंगेशकरांचं असू द्या, किमान माणुसकी दाखवायची जागा कुठला असेल ते इस्पितळ आहे। त्याच्यामुळे प्रत्येकानं तो विचार केला पाहिजे। धंदा होतो ना, पण माणसं मारण्याचा धंदा करू नका। कारवाई प्रश्न असा आहे, कारवाई कोणावर करायची, काय कशी, आता ती चौकशी लावलेली आहे ना, चौकशीत जे स्पष्ट होईल त्याप्रमाणे होईलच ना। चौकशी समिती नेमली आहे आणि झालेला प्रकार चुकीचा आहे। त्यामुळे चुकीच्या या सगळ्या झालेल्या प्रकारावरती जे कोणी दोषी असतील, संस्था असेल, व्यक्ती असेल, त्याच्यावरती निश्चितपणे कारवाई होईल। आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे जनभावना ज्या आहेत त्या काही माझ्या आणि त्या जनभावना वेगळ्या नाहीत। निव्वळ पैसा नाही म्हणून उपचार करायचा नाही, ही योग्य गोष्ट नाही आहे। या संदर्भात आता चौकशी सुरू आहे। चौकशीनंतर याच्यावर कारवाई पण होईल। पण एक मृत्यू झाला त्याचं काय, एक जीव नाही, त्याच्याबरोबर एक गर्भवती महिलेचा मृत्यू झाला त्याचं काय। यामध्ये जे दोषी असतील त्यांना सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे। यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉक्टर धनंजय केळकर यांनी म्हटलंय, महिलेच्या मृत्यूमागे दीनानाथ रुग्णालयाचा संबंध जोडणं चुकीचं असलं तरी रुग्णालयाकडून संवेदनशीलता दाखवली गेली की नाही हे आम्ही तपासत आहोत। सदर महिलेच्या नातेवाईकांना मी स्वतः तुम्हाला जमेल तेवढी रक्कम भरा, बाकी इतर मदत आम्ही करू हे सांगूनही ते कुणालाही न कळवता रुग्णालयातून निघून गेले। मात्र डॉक्टर केळकरांचा हा दावा साफ खोटा असून त्यांनी सीसीटीव्ही समोर आणावेत असं आव्हान मृत महिलेच्या कुटुंबियांनी दिलंय। त्यांनी जे दावे केलेले ते बोले की 11 वाजता आलेलो, आम्ही 9:01 आलेलो, तुम्ही सगळे सीसीटीव्ही फुटेज बघा, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होतील। आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बोलायची पण गरज नाही पडणार। तुम्ही कुठल्या गोष्टी विचार करून बोलता? आणि तुम्ही म्हणता की 1 आठवडा सांगितलं होतं, आमच्याकडे पत्र आहे, आमच्याकडे 10 लाख रुपये त्यांनी डिपॉझिट मागितलं। योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।